आवाज नाही काय स्पीकर नाही. लॅपटॉप कधी घेतला पहिल्याच. पहिल्या लय सरकली की 12,000. 227, 298 ही आकडा काय दाखवितात की कुठल्या 98 काँग्रेस आणि भाजप 241. लीड आहे ना. त्यातून फार उलटा पलट होईल. फार काटावर काही मतदारसंघ. हो. 11, 6, 17. महाविकास आघाडी किती 28 जागा. रावसाहेब दानवे बी पिछाडीवर आहे वाटतं. पिछाडीवर आहे. इकडे भोंगरे आहे आघाडीवर. पाहिजे आहे 10,000च आहे. मग लय होते हो त्याला 10,000च्या आसपास काही गेलं. हा नाही पूर्ण पडलेलं मतदान हे केलं. त्या 22, 28. ठाकरेंनी चांगलाच नंबर आणला माझ्या सगळ्यात मोठा झाला ते भाजप बरोबर आलं किती. होय वाटलं नाही तेवढं वाटत. फसवणूक केली. त्याचे शिंदेच्या 5 आणि ह्यांच्या 11, 16 आणि ह्यांच्या 12, 13 म्हणजे तर किती फायदा झाला असता. 30-32 जागा होत्या 13 जागा भाजप बोले मागच्या वेळेस.
टेबलावर चढवतात काय असं. हे पेपर गेला संजय काका पाटील. अजून नाही. आपण तरी 28 शरद पवार गट बजरंग बाप्पाची लीड 16,000 फक्त लीड आहे. 16 कुठले म्हणून नसते सगळीकडे असते एक एक गाव घेत असेल मध्ये. पण आता कोणते बामुटावर टाकले 12,281 पंकजा मध्ये लीड. हो किती फेरी 16 फेरी अजून भरपूर आहेत. फेरी क्रमांक 16 32 फेरी आहेत ना. तसं नाही पण हे कुठलं झालंय कुठलं राहिलंय ते नाही कळत. असं कळतंय ते पण ते जिथे मध्ये आहे ते त्याला कळतंय फक्त ते बामटावर काय टाकलंय. फेरी नाही टाकली. 16 30 टाकलं. राहिलेले त्याच्यावर कळते वाटतं. कुठले गाव राहिले तर हा परळी हे पण पक्षी वाटतं 14 जिल्ह्यात नाही नाही परळीच 25व्या फेरीपर्यंत आहे. परळी का? 25व्या फेरीत 3 गावं आहेत फक्त. तिथून मग सगळ्या येत आहे केस गेवराई तिकडे वाढणार आहे ना. आस्तीमध्ये एखाद्या वेळेस 16 फेरीमध्ये आंबोरा, बेगळवाडी, राक्षस भुवन, पायतळवाडी, आरवी, बोरखेड ही होते गाव. कोणत्या तालुक्यात येते खाली सोळा मध्ये काय मुर्शिदापूर, टाकळसांगी, बोरगाव, बरोबर आहे की. पिसेगाव, दरडवाडी, मांदळमोही, वडवणीचं काय पंकज चंद्रपूर, नंदागावला ही आलं नंदागावला तिकडे काय गिरवली. 17 फेरीमध्ये पुन्हा आष्टी, उपरी, चनई इकडे येते बघा समेगाव. 17 फेरीत खरा निकाल कळत. गाडेगाव, पाडळसिंगी, हिरापूर हे इथले आपल्या इकडचे गाव. राजुरी, ऊस, तळणी, धनंजय मुंडेचा किती 32 आहेत ना. 32 आहेत. म्हातारी गटाला लीड घेतली 11. 11 2-3 कमी झाले. 9 होते 3 कमी झाले. हा? पप्पाची बी लीड कमी झाली. ह्याची शिंदेची किसान शिंदे तशी हा ते उदाहरण झाले दुसरे. रवींद्र धंगेकर कसं काय कमी ती तर लय चर्चेत होता. ही कसं आहे बामण आहेत. बामण आहेत सगळे पुण्यात. धंगेकर बामणच आहे ना. भाजपला तिथे अनुकूल होता. मोवळ नाही. तू बामण आहे. त्याच्यावर हे स्पीकर नाही.